नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, मगाशी इथे तुम्हाला 51 दिवस दाखवत होतं, इथे बघू शकता 51 दिवस दाखवत होतं आणि आता तो आपल्या वेबसाईटवरती आपण लाईव्ह आहोत आणि ह्या पेजला आपण आता भेट दिली तर बघा पोलीस भरतीची ही तारीख जी आहे ती तारीख तुम्हाला इथे दिसत असेल की 7/10/2025 ते 7/11/2025 म्हणजेच 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची तारीख ही डिक्लेअर झालेली आहे मित्रांनो। आज बघा सकाळपासूनच आपण ज्यावेळेस ती 51 दिवस दाखवत होतं त्यापासूनच आपण ह्या वेबसाईटवरती एक वाट बघत होतो की बाबा काहीतरी ह्या आज हालचाली 100% होणार आहेत। कारण का आचारसंहिता ही आता लागणार आहे आणि आचारसंहितेच्या अगोदरच ही जाहिरात पडलेली आहे। आचारसंहिता जर लागली असती तर फॉर्म ही जाहिरात पडली नसती, परंतु मित्रांनो आता आचारसंहिता पडलेली आहे, म्हणजे जाहिराती पडलेल्या आहे आणि फॉर्म भरण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे 7 तारखेपर्यंत। 7 तारखेपासून 7 ऑक्टोबरपासून ही वेबसाईट आता फॉर्म भरण्यासाठी ओपन झालेली आहे, होणार आहे। आणि आता जे काही येणारी पोलीस भरती आहे त्या जागासुद्धा आता काही म्हणजेच डिक्लेअर होणार, जे उद्या सगळ्या पेपरला डिक्लेअर होणार की बाबा कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत आणि SRPच्या किती आहेत, कॉन्स्टेबलच्या किती आहेत, बॅट्समॅनच्या किती आहेत, अशा बऱ्याच जागा सध्या होणार आहेत। परंतु सर्वांचा संभ्रम आता डोळे उघडून नीट बघा मित्रांनो, आताही कुठलीही फेक न्यूज नाही किंवा फेक व्हिडिओ नाही, तर तुम्हाला स्पष्ट इथं तारीखा इथं डिक्लेअर केलेल्या आहेत की 7 तारखेपासून ही पोलीस भरतीचे फॉर्म सुरू होतील। म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मैदानी चाचणीला सुरुवात होईल मित्रांनो, किंवा नोव्हेंबर नंतर आता बरेच मुलं म्हणतील आता निवडणुका वगैरे होतील, त्याचा काही संबंध नाही। कारण मित्रांनो बघा, जे काही निवडणुका आहेत त्या एकदा आचारसंहितेच्या अगोदर जाहिरात पडली तर जाहिरात पडल्यानंतर त्यांना ती प्रोसेस पूर्ण करावी लागते। इकडे निवडणुका पार पडतील परंतु इकडे पोलीस भरतीला सुद्धा सुरुवात होणारच आहे मित्रांनो। फिजिकल होईल, लीक होईल, सगळ्या गोष्टी ही 100% ह्या होणार आहेत मित्रांनो। तर बघा मित्रांनो, इतकाच व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद।